तर चला मंडळी, राम राम. आपल्याला पीक विम्याची क्लेम कशी करायची ते बघून घेता. आता आपण ऍप ओपन केलेलं आहे, तरी 3 नंबरच्या ऑप्शनवर जाऊन आपलं ओपन करायचे. पुन्हा डबल 3 नंबरवर जायचं आहे, ते आपण ओपन करायचे. क्रॉप लॉस आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथे मोबाईल नंबर टाकल्यानंतर ते आपल्याला OTP येते. OTP आल्यानंतर आपण ती OTP पुन्हा त्या जागेवर टाकायची आहे. OTP टाकल्यानंतर हे बघा, OTP आले. जे काही ते मला ते OTP टाकून घ्या. बघा, मी आता टाकून झालो OTP. तर मी OTP टाकलेली आहे. तर बघा, आता इथे करायचं आपल्याला खरीप हंगाम. तर या वर्षी करायचं आहे इन्शुरन्स 2024 सिलेक्ट पंतप्रधान फसल योजना विमा योजना करायची आहे. तर बघा, आपल्याला इथं महाराष्ट्र करायचं आहे. आपलं महाराष्ट्र आहे. सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर इथे मला आता CSC करायचं आहे. आपल्याला CSC करून ओके करायचं आहे. इथे टाकायचं आपला आधार पावतीचा नंबर. जे आपली पावती नंबर आहे, आपण जे विमा भरलेला पावती आहे, ते पावतीचा नंबर टाकून याचा कंप्लीट डन करा. डन केल्यानंतर आपलं पूर्ण पॉलिसी क्रमांक येऊ शकते, पावती येऊ शकते. तर बघा, हे तर आलेलं आहे. तर बघा, आता टिंबवर क्लिक केलं की लगेच आपलं येते. इथं करायचं आहे इन्शुरन्स रॉयल फर्मा. आणि इथं आपलं जे तारीख जी पडली, आपलं आज पाऊस पडला, ती त्याच्या 1 दिवसानं अगोदर पाऊस तारीख टाकायची. तर इथं 100% करायचं हे एकदम जान झालेलं. आणि इथं 100% नुकसान झालेलं करायचं आहे. ऑनलाईन करायचं, स्कॅन आहे. बॅग घ्यायचं आहे. बॅग घेतल्यानंतर जाऊन जायचं, आपला कॅमेरा चालू करायचा, फोटो काढायचा. तर आता इथं एक करायचं आहे. आता सबमिट करायच्या वेळेस सरने स्टेनिंग क्रॉप करायचं आहे. तर चला ओके, आता सबमिट करूया. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपला विम्याची क्लेम केले जात आहे. तर चला मित्रांनो, आपला क्लेम झाल्यानंतर हे बघा, ओके क्लेम झाले, स्क्रीनशॉट काढून घ्या.